ऊन पाऊस मध्ये असा एक गोष्ट लिहिली, त्यांनी गाणी लिहिली होती. त्यामध्ये खेड्यामधलं घर कौलारू असं सुरेख गाणं लिहिलं होतं, अतिशय सुरेख. म्हटलं खेड्यामधलं घर कौलारू म्हणजे राजाभाऊंचं जे राहायचं घर ते सगळं शोधून काढतो, तसंच्या तसं तुम्ही लिहिलंय तसं. त्याकरता आम्ही पुण्याच्या आजूबाजूला सायकलवरून खूप हिंडलो, कुठे घर तसं सापडे ना आम्हाला. शेवटी स्टुडिओ, डेक्कन स्टुडिओच्या मागे सुद्धा जंगलच होतं. त्या म्हटलं डेक्कन स्टुडिओच्या मागे आपण जाऊन पाहावं म्हणून तिकडे मागे जाऊन आम्ही पाहिलं, तर तिथे अगदी हुबेहूब तसंच्या तसं घर सगळं. आलो आम्ही नेहमीप्रमाणे. अण्णा नेहमी बसलेले आलेले असायचे. काय झाला का तुमचा शोध? खेड्यामधलं घर कौलारू सापडलं का? म्हटलं अण्णा सापडलाय, पण एक अडचण आहे तिथे. आणि काय अडचण आहे? म्हटलं तुम्ही पाहता म्हणजे तुम्हाला कळेल अडचण. चला म्हटलं मागेच आहे आपल्या स्टुडिओच्या. म्हटलं पण अण्णा एक अडचण आहे, निळे डोंगर पाठी शोभती ह्यात नाही येत कुठे. अरे हो खरंच की बाबा, आहे का रे स्क्रिप्ट असल्यावर त्याच्यात त्याने काट मारला आणि हिरवी शामध्ये शेती होती असं करून टाकलं. अण्णांची मुलं असल्यामुळे तुम्ही शूटिंगला जाणं वगैरे असं कधी व्हायचं का? किंवा त्या वातावरणाशी त्यांनी तुमचा परिचय होऊ दिला की मुद्दाम त्यापासून दूर ठेवलं, असं काही होतं का? की बालपणी तुम्ही कधी सेटवर वगैरे गेल्याचं आठवतंय तसं? चित्रपटसृष्टीतली मंडळी घरी यायची. आता सुलोचनाताई किंवा रेखाताई, चित्राताई या तर आमच्या घरी नेहमी येत असत. आणि आई तिला आम्ही ताई म्हणतो, तिच्याशी त्यांच्या गप्पा टप्पा चाललेल्या असत. म्हणजे पप्पांना रादर त्या दोघी जणी आल्या की पप्पांना सुद्धा स्वयंपाकघरामध्ये प्रवेश नसे, त्याच भाकऱ्या करून खात असत. गंमत गंमत त्यांची चाललेली असायची. अनेक अभिनेते मंडळी येत असत. पण मला स्वतःला तरी फार आम्ही सेटवर रमलोय असं आठवत. शूटिंगला मात्र अनेक वेळा आम्ही जायचो. म्हणजे बहुधा अण्णांचा डबा घेऊन जायचो, कारण प्रभात स्टुडिओ त्यावेळी प्रभात रोडला पुण्यात राहत होतो आणि तिथनं प्रभात स्टुडिओ जवळ होता. आणि शाळा आमची सकाळची असायची, दुपारी आम्ही सगळे घरी असायचो, लहान होतो त्यामुळे. बट डबा अण्णांचा घेऊन आम्ही स्टुडिओत जायचो. त्यामुळे ऊन पाऊस, लाखाची गोष्ट, पेडगावच्या शाळेत अनेक चित्रपटाचं शूटिंग पाहायचं भाग्य मात्र आम्हाला त्यावेळेस मिळालं. इथं प्रत्येकाची खाण्याची तऱ्हा वेगळी आहे. हे गाणं शिकवत आहेत ते मद्रासी बॉस आहेत. त्यांना आपल्याकडचं जेवण चालत नाही, त्यांना दाक्षिणात्य पद्धतीचं जेवण लागतं. इडली, सांबार, रसम असा त्यांचा प्रकार असतो. बरं, कुटुंब आमचं गाणं शिकतंय तेव्हा तेलकट, आंबट हे पदार्थ त्यांना वर्ज्य. बेबी नाच शिकते तर ती जेवतच नाही. श्रीधरजी, मध्ये तुम्ही अण्णांच्या अप्रकाशित किंवा असंग्रहित कवितांवर एक लेखमाला चालवली होती. काय झालं, अण्णांचे जे जीवसच्या कंठेचे सीताकांत लाड म्हणून होते, आपण कदाचित ऐकलं असेल की गीतरामायण हे जे महाकाव्य झालं ते सीताकांत लाड हे त्याच्या मागचे करते करविते असं म्हणलं तर हरकत नाही. तर या सीताकांत लाडांच्याकडे अण्णांची एक कवितेची वही होती. आणि नेमका अण्णांचा पहिला जेव्हा जोगिया कविता संग्रह निघाला तर ती कवितेची वही काही सापडली नाही. आणि मग जोगिया त्यांचा कविता संग्रह निघाला आणि नंतर काही दिवसांनी ती वही सापडली. आणि त्यावेळेस पहिल्या काव्यसंग्रहाचं नाव अण्णांनी किन्नरी असं दिलं होतं. आणि त्यात काही कविता ह्या होत्या आणि त्या सुरुवातीच्या काळातल्या कविता जास्त होत्या. म्हणजे वयाच्या 18व्या वर्षापासून अण्णांनी कविता लिहायला किंवा काही प्रसिद्धीला सुरुवात केली, त्या कविता होत्या. आणि लाडांकडनं ती योगायोगाने राजाभाऊ मंगळवेकरांकडे ती कवितेची वही आली. आणि ती आत्ता एक 6 महिन्यापूर्वी माझ्या हातात आली. राजाभाऊनी, आता आज राजाभाऊ मंगळवेकरही आपल्यात नाहीत, सीताकांत लाडही नाहीत, तर राजाभाऊनी ती माझ्याकडे दिली की म्हणले की बघ, हे अण्णांची अप्रकाशित कविता आहे त्यातल्या पुष्कळच्या, तर तुला याचं काय करता येईल ते बघ. अण्णांच्या सुरुवातीच्या कविता बी आपल्याला सांगायच्या देशभक्तीपर भरलेल्या कविता. आपल्याचं अण्णांचं जर आत्मचरित्र आपण वाचलं असेल तर अण्णा सुरुवातीला नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये प्रसिद्धी प्रमुख म्हणून होते. आणि वयाच्या 16व्या वर्षी माडगुळला घरचे जे काही कब्बशा वगैरे असतील ते फोडून ते बाहेर पडले होते, आश्रमात जाऊन राहिले होते. आणि कुंडलपासून त्यांनी त्या स्वातंत्र्य चळवळीत आणि त्या सर्व त्यांच्या विचारांचा, त्या तरुण्याचा पगडा ह्या सुरुवातीच्या कवितांवर होत्या. मग ह्या कविता एकामागे एक आणि ह्यात इतरही कविता होत्या. त्या संग्रहातली किंवा त्या अप्रकाशित कवितांपैकी एक कविता आपल्या प्रेक्षकांना जरा हो, जरूर 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 जरूर. या कविता खूप छान आहेत सगळ्या. आणि या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे 6 ऋतूंवर अण्णांनी 6 कविता केल्या होत्या. आणि त्याचा जेव्हा मी थोडासा इतिहास तपासला, विचारले इतरांना, तर असं कळलं की अण्णा औंधला होते पूर्वी. आणि त्या औंधाच्या त्या तिथल्या जे काही म्युझियम आहे तिथं संगमरवराचे 6 ऋतूंवरचे 6 सुंदर पुतळे आहेत असे छान.
आणि त्याच्यावर अण्णांनी ह्या 6 कविता केल्या. त्यातली मला आवडलेली सर्वात जास्त ही शिशिरागम म्हणून एक कविता आहे. फारच सुंदर आहे बघा ती. डोळा उघळती आसू सुके उठांची पाकळी, काल भरात आलेली आज वठली डहाळी. कान मनाला सांगती तुझ्या प्रीतीच्या कहाण्या, किल बिलती मध्येच तारस्वरात चिपण्या. काय हरिणी सारिखा मला लागला रे चळ, पाण्या वाचून मरेन पण दिसो मृगजळ. पिकलेल्या पानापरी माझी गळली रे निज. काय कल्पना आहे बघा. पिकलेल्या पानापरी माझी गळली रे निज, पुढ्या सागरी बुडाले माझ्या स्वप्नांचे जहाज. शिशिरागम जाहला उद्या येईल वसंत, याच आशेवर एका आसू घेतात उसंत, क्या बात आहे, फारच छान. श्रीधरजी, आनंदजी, आता आपण तुमच्या बालपणाबद्दल बोललो, पण गदिमांच्या बालपणाबद्दल तुम्ही तुमच्या आजीकडून म्हणा किंवा आजोबांकडनं म्हणा, अशा काही आठवणी जर ऐकल्या असतील आणि ऐकल्याच असतील तर त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. मग गदिमांचा जन्म त्यांच्या शेटपळ या गावी झाला आणि त्यांच्या जन्माची हकीकत अशी की त्यांच्या आजोबांच्या घरी त्यांचा जन्म झाला. त्या ठिकाणी जेव्हा माझी आजी बाळण झाली तेव्हा यांचा जन्म झाल्यावर ते रडलेच नाहीत. आणि त्याला हलवून पाहिलं तर सगळ्यांनी असं जाहीर केलं की मृत आहे हे बालक म्हणून. आजोबांनी सांगितलं आता हा जो मासाचा गोळा आहे तो आता परत जरा निजवा म्हणून मग त्यासाठी खड्डा वगैरे खणला आणि मग त्यांना नेणार एवढ्या त्यांची जी स्वीण होती, त्यावेळेला स्वीणची पद्धत होती, त्यांची जी स्वीण होती तिने एक निखारा त्यांच्या नाभीजवळ नेला आणि त्यांच्या नाभीजवळ नेल्यावर